आपण आलेलो आहो ग्राम मानेगाव तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथे आणि आम्ही या पेरूच्या बागेमध्ये जे शेतकरी आहेत यांना सॉईल मल्टीप्लायर दिलेला होता आणि ते मागील 1 ते 2 वर्षापासून त्यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर करत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की नेमका त्यांना काय त्याच्या शेतामध्ये त्यांच्या बागेमध्ये उत्पादनामध्ये काय बदल झालेला आहे हे आपण त्यांच्याचकडून ऐकून घेऊया. साहेब तुमचं नाव? माझं नाव परमानंद दादू मेश्राम, राहणार मानेगाव, तालुका आमगाव, जिल्हा गोंदिया. मी शेतकरी आहे. मी मागील 2 वर्षापासून पेरूची शेती करतो. पेरूची बाग आहे माझी 3 एकरमध्ये. मी हे नवीन रोपटे तयार केलेले आहे क्लोन पद्धतीने, पिंक तायवान या जातीचे. तर तुम्ही हा जो इथे मल्टीप्लायर वापरत आहात हे किती वर्षापासून वापरत आहात? मी 1 वर्ष झाला मल्टीप्लायरचा उपयोग करतो. आणि हे जे नवीन रोपटे तयार केले की नाही, इथे हे जे बेड तयार करताना मी शेणखत मुद्दाम नाही वापरला. जमीन जशी होती आधीची फक्त मल्टीप्लायर नांगरून बेड तयार केले आणि मल्टीप्लायर कंटिन्यू देतो मी ड्रिपच्या माध्यमातून. बरं, याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनात काही वाढ दिसली? उत्पादन चांगलं आहे आणि जमिनीमध्ये खास फरक पडला. जमिनीमध्ये काय फरक दिसला? जमिनीमध्ये म्हणजे ही बघा, जमीन माझी एकदम भुसभुशीत झाली अशी आणि हिचा रंग पण बदलला. बरोबर है ना, जशी काळी भोर दिसते माती. बरोबर. बघा. आणि काही गांडूळ वगैरे काही? गांडुळांची संख्या वाढली सर. गांडुळाची संख्या वाढली आणि जमीन भुसभुशीत अशी हवा खेळते बघा, ते छिद्र दिसत आहे. हो. है ना, ते गांडुळांनी केलेले छिद्र आहे. याचा अर्थ तुम्ही या सगळ्या गोष्टीपासून एकदम समाधानी आहात आणि तुम्हाला वाटते की आपली जमीन आहे जी दूषित झाली होती, खराब झाली होती, कुठेतरी चांगल्या मार्गी येत आहे. हो. येत्या 2 वर्षामध्ये मला अजून म्हणजे जमीन इतकी चांगली आणि भुसभुशीत होईल की मला दुसरे खतं आणि औषधांचा टोटल वापर बंद करावा लागेल. मग आता ही इतकी चांगली जी आहे तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सजेस्ट सांगायला पाहिजे मी म्हणजे स्वतः तुमच्या माध्यमाद्वारे की शेतकऱ्यांच्या समोर आता शेती एकदम घाट्याची झालेली आहे ना. तर शेती आणि माती दोन्ही वाचवायचे असतील तर आम्हाला मल्टीप्लायर यूज करावं लागेल. मल्टीप्लायर शिवाय अजून काही ऑप्शन नाही आहे, कारण की शेणखत तितकासा उपलब्ध नाही आहे ना, असेल तर तो तसा नाही आहे जसा म्हणजे 50 वर्षाआधी होता. बरोबर. याचा अर्थ म्हणजे शेणखताला उत्तम तोड मल्टीप्लायर आहे. हा, बिलकुल त्याच्या शेणखताचा पर्याय आहे. आणि याला हँडलिंग करण्यासाठी विशेष आता मजुरांचा प्रश्न आहे जिकडे तिकडे, म्हणजे पूर्ण भारतात आहे.